नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? मजेत ना? मालिकेचा आनंद घेताय ना? घेतलाच पाहिजे, त्यामुळे आपलं टेन्शन कमी होतं. तिथं आज आकाश नम्रता आणि अक्षयचा साखरपुडा करून देणार आहे. तर चला मग जाणून घेऊया. आता इथे अर्णव ना नम्रताला घेऊन घरी आलेला आहे. हे मामीला अजिबात आवडलेलं नसतं. तर अर्णव आता सर्वांना सांगतो की आकाश आणि नम्रताचं एकमेकांवरती खूप प्रेम आहे आणि त्यांना आपण वेगळं करायला नको. पण ज्या मुलीचा आकाशी साखरपुडा जमलेला असतो ती पुढे येते आणि म्हणते, अर्णव सर, जर खरंच या दोघांचं एकमेकांवरती प्रेम असेल तर मी या दोघांमध्ये कधीच येणार नाही, कारण एकाच बरोबर तीन आयुष्य बर्बाद व्हायला नको आहे. आकाश म्हणतो, ते खरं आहे. ती मुलगी स्वतःहून अंगठी नम्रताकडे आणून देते आणि म्हणते, आकाश हा तुझाच आहे आणि तू त्याच्या हातामध्ये अंगठी घालू शकते. पण मामीमध्ये येतात, म्हणतात हे होऊ शकत नाही, कारण मी जी मुलगी पसंत केली आहे त्याच मुलीशी आकाशला लग्न करावं लागेल. तर ती मुलगी म्हणते, नाही हो आंटी, जर आकाशचं नम्रतावरती प्रेम असेल तर प्लीज तुम्ही त्या एकमेकांना एकत्र येऊ द्या. असं म्हणत आता सर्वजण ह्या साखरपुड्याला मान्यता देते आणि आकाश आणि नम्रताचा साखरपुडा फायनली होऊन जातो. अर्णव खूप खुश असतो आणि टाळ्या वाजत असतो. आता तिथे ईश्वर येते आणि अर्णवला म्हणते, अर्णव सर, तुम्हाला एक विचारू का? अर्णव म्हणतो, विचार. तर ती म्हणते, तुम्हाला आकाश सर आणि नम्रताचं प्रेम दिसून आलं, पण तुम्हाला आपल्या दोघांमधील प्रेम का जाणवत नाही, का दिसून येत नाही आहे? ईश्वरी म्हणते, माझंही सर तुमच्यावरती खूप प्रेम आहे, पण तुम्हाला मी कसं सांगू? तर पुढील एपिसोडमध्ये नक्की ईश्वरी तिच्या मनातील प्रेम व्यक्त करू शकेल का नाही हे जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला नक्की लाईक करा. थँक्यू.